आता निघालो आहे बाणा हिल्ससाठी. इथून लागणार आहे 1 तास. तर बाणा हिल्सला गोल्डन ब्रिज आहे, तुम्हाला माहितीच असेल. 1 तासाचा सफर आहे, तर थोडा खातो पितो म्हणजे भाकरवडी आहे ती खाणार. आपण पोचलो आहोत गोल्डन ब्रिजचे एंट्रन्सला केबल कारसाठी. बघू शकता ही बस केबल कारजवळ घेऊन जाणार. आमचा कॅब ड्रायव्हरच आम्हाला तिकीट काउंटरवरती घेऊन जात आहे आणि तोच पाठी लागला आहे की तिकीट माझ्याकडूनच बाय करा. हा बघा, प्लेस मस्त आहे. हा बघा, आता चाललो आहे तिकीट बाय करायला. Giá là sẽ là 1.250 triệu ạ. Ý là tài xế có báo giảm 80.000 đúng không? Là còn 1.7 triệu. तिकीट मिळालं आहे. तिकीटची कॉस्ट आहे 12,50,000 डॉंग, म्हणजे आपले इंडियन करन्सीमध्ये 4,000 होतात. आता हा बघा तिकीट. आता चाललो आहे केबल कारसाठी. दहा ते 15 मिनटं वॉक आहे, पण इथं तुम्ही ऐकू शकता किती मस्त आवाज येतोय. इथे स्टारबक्स पण आहे आणि खायला खूप काही आहे, पण आपण जाणार तो इंडियन रेस्टॉरंटमध्येच खाणार, कारण की इथे फूडला टेस्ट नाही आहे. काय आहे स्वीट होता, जमत नाही. केबल कारसाठी आलो आहोत. इथून जो व्ह्यू भेटतो तो तुम्हाला दाखवतो कसा आहे. पूर्ण माउंटन रेंज आहे खायला. Little river. It's pretty cool lake. The Malaysian one was obviously shorter, but it was crazy because there was a cliff and it just went It's hard because there's always like stuff in the way or like. पोचलो आहोत गोल्डन ब्रिजजवळ. थोडा वॉक आहे. सुंदर असं दृश्य सुंदर असं दृश्य दिसणार. खूप आहे.
ब्रिजवरती सकाळीच यायला पाहिजे, अर्ली मॉर्निंगला 8 वाजेपर्यंत केबल कार आणि 8:30पर्यंत वरती, तेव्हाच तुम्हाला सर्व बघायला भेटेल आणि क्लिअर, कारण की पब्लिक कमी असणार. ऊन खूप आहे इथे आणि व्हिडिओ इथंच एंड करतो, कारण की जमत नाही आणि गर्दी पण खूप आहे, तर मग कंटाळा येतो व्हिडिओ काढायला. तुम्हाला गोल्डन ब्रिजचं दाखवलं आहे, थोडा एडिट करणार त्याच्यात, कारण की क्राऊड खूप आहे आणि अँगल पण सेट नव्हते. असं बस इथं व्हिडिओ बंद करतो आणि खाली जाताना म्हणजेच केबल कारने जेव्हा खाली जाऊ ना तेव्हाचा व्ह्यू दाखवतो आणि गोल्डन ब्रिजची व्हिडिओ संपवतो. माझ्याकडे चांगला फोटो इथे आठवण बरोबर इथे स्कल्पचर आहे काहीतरी, ते गुफा वगैरे होती आपण नाही बघितली.